नक्कीच डॉट चेंडू फेकला गेलाय. स्ट्राइक साठी आहे. राहुल लेफ्ट हँड फलंदाज. धावफलकावरती धावा लागल्या त्या 2 बाद 11. नक्कीच राहुलच्या बॅट मधून नक्कीच पाहायचं आहे आपल्याला चौकार षटकार. राईट हँड फलंदाज समीर. तर एका धावनेवर संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 धावसंख्या धावफलकावरती. नक्कीच वेळ घेऊ नका. आजच्या दिवसातला चौथा सामना चालू आहे. संजय नगर बनाम सावळे. नक्कीच वाईट चेंडू फेकला गेलाय आणि अवंतरधर धाव भेटते. तर धावसंख्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या येते 2 बाद 13 धावसंख्या धावफलकावरती आले. नक्कीच समीर या फलंदाजाला आपली करामत दाखवायची आहे. नक्कीच मिस फील्ड होते. चेंडू जातोय गोळीच्या वेगाने 4 धावांसाठी आणि सुरेख फलंदाजी पाहतो आपण. पाहतोय एक छोटासा खेळाडू आहे मात्र एक फलंदाजी करतोय आणि त्याच्या बॅटमधून हा मात्र चौकार आला. तर चौकारच्या दिशेने मात्र नक्कीच धावसंख्या वाढते. धावसंख्यामध्ये बदल होतोय. 2 बाद 17 धावसंख्या आले धावफलकावरती. मी म्हटलो होतो की नक्कीच छोटासा खेळाडू आहे मात्र अप्रतिम फलंदाजी करतो हा फलंदाज. पुढील चेंडू मारण्यासाठी पुन्हा सज्ज. नक्कीच शॉर्ट पॉईंटच्या दिशेने झेल होता मात्र नक्कीच सतरक्षक चुकी करताना दिसतो आणि नक्कीच 2 धावा. तर या 2 धावाने मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावसंख्यावरती. नक्कीच दुसऱ्या षटकातले 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्राइक साठी पुन्हा एकदा पाहतोय आपण समीर. नक्कीच डॉट चेंडू फेकला गेला. 19 धावा झाल्या धावफलकावरती. आता मात्र दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नक्कीच चौकार षटकार येणे गरजेचं असेल संजयनगर संघाला आणि समीरच्या बॅटमधून पाहायचं आपण. सतरक्षक मात्र चुकी करताना दिसतोय. चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी पाहतोय आपण. समीरच्या बॅटमधून 4 धावा जमवल्यात आपल्या संघासाठी आणि 4 धावांच्या मोबत धावसंख्यामध्ये बदल होतोय आणि धावसंख्या 23 धावसंख्या होते धावफलकावरती. नक्कीच अप्रतिम फलंदाजी पाहतोय आपण. समीर याच्या बॅटमधून 4 धावा आल्या. दुसरं षटक संपुष्टात आलं आणि धावसंख्यामध्ये बदल होताना पाहतोय आपण. 23 संख्या आले धावफलकावरती.
नक्कीच तिसरा गोलंदाज येतोय सावळे संघाकडून नंदू हा गोलंदाज तर स्ट्राइक साठी संजयनगर संघाकडून राहुल हा एक मोठा फलंदाज आहे संजयनगर संघामध्ये. पाहूया आपण पुढील चेंडूसाठी कितपर्यंत मैदान मारतोय. नक्कीच हलक्या हाताने खेळला होता मात्र एकही धाव घेतली नाही. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू मात्र डॉट फेकला गेला. रावल्या फलंदाजाला मात्र नक्कीच आपला जलवा दाखवायचा आहे आणि जलवा दाखवताना दिसतोय आपल्याला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मात्र चेंडू जातोय गोळीच्या वेगाने. षटकार नक्कीच 6 धावने संघाची धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते 29 धावसंख्या धावफलकावरती आले. मी म्हटलं होते का हा मोठा फलंदाज आहे आणि नक्कीच षटकाराला या फलंदाजाच्या बॅटमधून धावसंख्या वाढतोय आपल्या संघासाठी. 2 बाद 29 धावसंख्या आले धावफलकावरती. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झोएल मात्र ड्रॉप होतोय. नक्कीच एक राहुल या फलंदाजाला मात्र जीवदान देताना गोलंदाज 2 धावा आल्यात. या 2 धावने संघाची धावसंख्या 2 बाद 31 धावसंख्या आले धावफलकावरती. एक मोठा फलंदाज होता नक्कीच जीवदान दिलंय मात्र रावल्या फलंदाजाला मात्र संधी आहे. संधीचं सोनं करायचं आहे. तिसरं षटक झाला असताना नक्कीच 31 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. एक सलामीची जोडी मात्र आणि नक्कीच हा चेंडू निर्धाव फेकला गेला. रामदास पवार यांच्याकडून राहुल्या फलंदाजाला 251 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि राहुल्याच्या बॅटमधून हा चौकार येतोय. नक्कीच 2 षटकार मारले तर रामदास पवार वावरले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय 2 षटकारला. तर रावल्यांच्या बॅटमधून हा चौकार येतोय. 35 धावा लागल्यात धावफलकावरती. नक्कीच एक चांगलीशी धावसंख्या मात्र उभारली गेले. रावल्यांच्या बॅटमधून पुन्हा एक सुरेख फटका. थोडीशी मिसफिल्ड होते. 1 धाव येते. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या 37 धावसंख्या धावफलकावरती. 3 षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि 37 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. नक्कीच शेवटचा आणि अंतिम षटक असेल. सलामीची मात्र जोडी मात्र मैदानामध्ये होती तेव्हा मात्र नक्कीच स्कोर मात्र स्लो होता. राहुल या फलंदाजाने मात्र नक्कीच एक दर्जेदार फटकेबाजी केली आणि धावसंख्यामध्ये बदल केला. 37 धावा आल्या धावफलकावरती. नक्कीच मयूर वागचौरे जर नक्कीच क्रीजमध्ये असतं तर नक्कीच आपल्याला
अजून स्कोर जास्त पाहायला मिळाला असता तर रमेश हा फलंदाज सुद्धा एक मोठा फलंदाज होता, मात्र काही गरज नसताना मात्र 2 धावा घ्यायला गेला आणि बाद झाला रमेश मुकडे. कुठंतरी सचिन पवार यांची कमी भासते आपल्याला. एक मोठा फलंदाज, दर्जेदार फलंदाज आहे सचिन पवार हा फलंदाज. तर नवीन गोलंदाज मार्कवरती पाहतोय आपण ज्ञानेश्वर. स्ट्राईकसाठी समीर. तर समीर यांच्या बॅटमधून हा मात्र सुरेख फटका, वन बाउंस सीमारेषे पलीकडे जातो 4 धावांसाठी. अप्रतिम फलंदाजी पाहतोय समीर यांच्या बॅटमधून. 4 धावा आल्यात. या 4 धावण्यात मात्र संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 41 धावसंख्या, 2 बाद. नक्की सुरेख फलंदाजी पाहतोय समीर यांच्या बॅटमधून. शेवटचं षटक हाणामारीचं षटक असेल. ज्ञानेश्वर गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती मार खाल्ला 4 धावांसाठी. तर नक्कीच 7 चेंडू आणि 17 धावा आपल्या संघासाठी मोजल्यात या फलंदाजाने. पुन्हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, खराब सत्रक्षण होतंय. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी आणि धावसंख्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या येते 45 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक दुसरा चौकार समीराच्या बॅट मधून. नक्कीच जर तिसरा चौकार मारला समीर या फलंदाजाने तर अरुणदादा वागचौरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि नक्कीच समीर यांच्या बॅटमधून तिसरा चौकार मारण्याचा प्रयत्न होता, मात्र 1 धाव येते. एका धावण्यात संघाची धावसंख्या 2 बाद 46 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. आता मात्र नक्कीच स्ट्राईकसाठी पाहतो आपण राहुल, लेफ्ट हँड फलंदाज. तर नक्कीच 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार मारले तर नक्कीच रामदास पवार बावरले यांच्याकडून 200 रुपये आलेत या फलंदाजासाठी. नक्कीच धावसंख्या 46 धावसंख्या आहे धावफलकावरती. खूप वेळ घेता सावळे संघ, वेळ घेऊ नका, पंच जास्त वेळ घेतात. नक्कीच चौथा चेंडू फेकण्यासाठी आणि रावल्यांच्या बॅट मधून उत्तुंड फटका सीमा पार षटकार येतोय रावल्यांच्या बॅट मधून. नक्कीच 6 धावा आल्यात रावल्यांच्या बॅट मधून आपल्या संघासाठी. या 6 धावांवर संघाची धावसंख्या 52 धावसंख्या धावफलकावरती लगावली गेली. नक्कीच 5वा चेंडू फेकतोय आणि पुन्हा षटकार मारण्याचा प्रयत्न होता रावल्यांच्या बॅट मधून, मात्र हा 1 धाव येते. एका धावण्यातील संघाची धावसंख्या 53 धावसंख्या आले धावफलकावरती. नक्कीच समीर हा फलंदाज. 9 चेंडू. राहुल किती 9 चेंडू 22 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकसाठी पाहतो आपण समीर हा फलंदाज संजय नगर संघाकडून. चौकार षटकार येणे गरजेचं असेल आणि नक्कीच समीराच्या बॅट मधून काय पाहतो आपण, अप्रतिम षटकार समीराच्या बॅट मधून. नक्कीच षटकार. तर या षटकारच्या मात्र सहाय्याने धावसंख्यामध्ये बदल होतोय. धावसंख्या येते धावफलकावरती 59.
नक्कीच मी म्हणलो होतं की समीर हा फलंदाज एक छोटासा फलंदाज आहे, 14 ते 15 वयोगटामधला आहे. तर नक्कीच आपण पाहतोय हा फलंदाज पुढे कशी. तर नक्कीच सावळे संघाला 2 धावांची पॅलेजिस केलं होतं. तर 61 धावा झाल्यात, 2 धावांनी पॅलेजिस केलं होतं सावळे संघाला. स्कोर आता संजय नगर संघाला आपलं 17 अक्षर लावून घ्या. तर नक्कीच हाय स्कोर पाहतोय आपण संजय नगर संघाकडून.